वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळं लातूर जिल्ह्यातली फुलांची शेती जी आहे ती देखील अडचणीत आली आपल्याला पाहायला मिळतात. गारपिटीचा मारा बसल्यामुळं फुलांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे. एक प्रकारे आपण जर पाहिलं तर दर महिन्याला शेतकऱ्यांना साधारणतः 10 ते 15,000 रुपये जे आहेत ते या शेवंती फुलांच्या पासून मिळत होते. मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर गारपिटीमुळं पूर्णपणे फुलं जी आहेत ती कोमेजलेली आहेत आणि अनेक ठिकाणी नासाडी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ही फुलांची शेती जी आहे ती पूर्णपणे काढून टाकावी लागणारी आहे. आंब्याच्या बागेमध्ये हे आंतरपीक फुलांचं घेतलेलं होतं. उदगीर तालुक्यातल्या बनशेळकी गावच्या शिवारामध्ये आपण आहोत. आपण जर पाहिलं तर पूर्णपणे फुलांची शेती जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. मला सांगा, ही फुलांची शेती जी आहे तुम्ही कधी लागवड केली होती आणि महिन्याला किंवा वर्षाला किती पैसे यातून मिळत होते आणि आता काय स्थिती झाली आहे? आता महिन्याला 10-15 हजारचं इन्कम होत होतं. वर्षाला 1-1.5 लाखाचं उत्पन्न होत होतं. आता हे 2-3 वेळेस वारा पाऊस जास्त झाल्यामुळं फुल नासायला लागू चालल्यामुळं आता याचं काहीच उत्पन्न नाही. आता काय करून ठेवून म्हणून आता काढणी चालू आहे उपसणी. म्हणजे हे पूर्ण फुलांची शेती काढून टाकताय? नाही, काढून टाकतात. आता काय नासून गेले साहेब, आता काही येणारच नाही. ते वरची आता तुम्ही बघताय पूर्ण खराब होत चालले. आता ते ह्याचं काय आता उत्पन्नच नाही. आता याचं जे लागवडीला किती खर्च येत होता आणि कसं सांभाळ करत होतात तुम्ही वगैरे? ह्याला तर जेव्हा लावलं तेव्हा 3 महिन्याला सांभाळावं लागते. 3 महिन्याच्या बाद याचं उत्पन्न येते. मग ते तर काय बी 60-70 हजार रुपयाला खर्च येतो साहेब लावायला सुरुवातीला. हानी मारणी लावण. मग 3 महिन्याच्या बाद थोडं वाढतं. आता वाढायच्या मार्गावर त्याचं उत्पन्न. ऐन टायमाला वाढायच्या टायमाला हे पाऊस पडल्यामुळं फुल नासायला चालू झालं. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं फुलांची शेती जी आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. कारण गारपिटीचा आणि वादळी वाऱ्याचा मारा जो आहे तो या फुलांच्या रोपांवर झालेला आहे. त्यामुळं जमिनीपासून मुळा जे आहेत त्या देखील उकडायला सुरुवात झालेली आहे आणि फुलं जी आहेत ती नासाडी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळं नुकसान जे आहे ते फुलांच्या शेतीचं लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हीच स्थिती जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये फुलांच्या शेतीची असली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकरी जे आहेत ते फुलांच्या शेतीपासून जे काही 4 पैसे मिळवत होता किंवा मिळण्याची अपेक्षा होती ती आता लोप पावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.